जर का तुम्हाला पेपर द्यायचे आहे ट्रिपल सीचे, जे मुलं आता पेपर देणार आहेत, ठीक आहे, ज्यांना काही आता नवीन आहेत त्यांनी सध्या रॅटिंग करावे, तिथं असं काही प्रॉब्लेम होती, सगळे फक्त थोडं पेशंट पाहिजे तुमच्यामध्ये वेट करण्यासाठी. मग आता एकदम तुम्हाला सगळे एका कॅमेराने शिकवतात. मान्य मला तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती थोडं बोर होत असाल, ठीक आहे, कळतंय सगळ्यांना. मग तुम्ही तिकडनं कसे रिप्लाय द्यायचं मला, तुम्ही जर का रिप्लाय छान दिले, ठीक आहे, तुमचा रिस्पॉन्स मला छान असला तर तुम्हाला पण माझ्या तुम्हाला पण एकदम छान माझ्या एक करेल. जर का तुम्ही चुपचाप बसले तिथं ना माझा तुमच्या संवाद होणार आहे, मला कळणार आहे की तुम्ही खरंच आहे तिथे. मला स्वतः म्हणून 4-5 मुलं दिसतं. प्रणीतचा जो विषय प्रणीतच्या टॉपला दिसतो डायरेक्ट. अक्षया मुलगी आहे, प्रणीत जाधव आपला हर्षलाने तो रेग्युलर लिहायचा देतो. लोकेश चेतन चेतनचं बाप या मुलांना रेग्युलर वेट करतात का, त्यांना माहिती आहे कॉन्सेप्ट कळत असतात. म्हणजे मी कधी पण जर का माझी कधी नवीन मी जरी स्वतःपासून अशी काय ना तर मी तुझ्यासाठी स्वतः, कारण का तुम्हाला वेळ असतं की नाही या मुलांना हे मुलं माझे लेक्चर करतात, त्यांना काही डाऊट्स असतील ते क्लिअर करायचे आपल्याला कळतेच न सगळ्यांना. तुम्ही पण प्रश्न करायचे, तुम्ही पण लक्ष द्यायचे लेक्चरला, तिथे काही डाऊट असतात विचारायचा. चेतन मला व्हॉट्सअपला कॉल करू, काही प्रॉब्लेम नाही. जर का घाबरत असाल बोलायला तर मग आता पण कधी, आता मला गेले तुम्ही तर आता आम्ही सुटले तुम्ही सांगा, आता पण कधी घाबरत असाल तर अजून काही बघितलं नाही बघायचं तुम्हाला, म्हणून बोलण्याचा प्रयत्न करायचा, कम्युनिकेशन स्किल पण वाढवायचा, ठीक आहे. इथं ग्रुपला असं मी बोलून पण सांगितलं तुम्हाला की तुम्ही काही फक्त काहीतरी त्याची गोष्ट करा माझ्याकडे. जर का स्टडी चालू तर स्टडीचा फायदा हवा, ठीक आहे. बाकी व्यतिरिक्त सर व्हॉइस येत नाही, व्हॉइस येत असल्यावरती पण किंवा रिकामा मीटिंगला डिस्टर्ब करायचं, ठीक आहे. व्हॉइस नाही येते मला एकदा एक व्हॉइस कोणाकोणाला येतोय, गौरव मला सांग बरं व्हॉइस येतोय की नाही नेमकं, येतोय ना हर्षद पाटील, मला कमेंटला सांगा की सर व्हॉइस येत आहे. गौरव व्हॉइस येत नाही है ना. गौरव काय झालेलं आहे, ठीक आहे, नेटवर्क प्रॉब्लेम आहे घरी, ठीक आहे. थोडं नेटवर्क मध्ये मी पण नेटवर्क मध्ये चार्ज. चला तो फिर आजचा टॉपिक सुरू करते मी. आणि जे मुलं नवीन येत आहेत, ज्यांनी नवीन ऍडमिशन घेतलेले आहेत, ठीक आहे, ज्या पद्धतीने सांगितलेले मला जर साधा बघा सुनीता म्हणून ही लक्षात आहे माझ्या, ही पण लक्षात आहे माझ्या की या मुलीने नवीन ऍडमिशन केलंय, अशा विद्यार्थ्यांसाठी मला परत यावं लागेल. म्हणून मी परत तुम्हाला स्टडी शिकावेल त्या गोष्टी ज्यांच्या तुम्हाला वाटतंय ना की तुमचे हे कॉन्सेप्ट सुटले ते काहीच गोष्टी मी परत रिवाइज करू आपण. असं पण मी प्रश्न पण घेतो की नाही. चला, टाइप्स ऑफ मेमोरी, आज मन की बात होने वाली है. और प्रणीत को सॉरी बोलूंगा कि कल प्रणीत का आंसर नहीं दिया था मैंने, तो प्रणीत ने क्या बोला था मेरे को, प्रणीत काय बोलला होता कमेंट मध्ये, काहीतरी प्रश्न होता बेटा तुझा, पण मीटिंग ऑफ झाली होती. कमेंट मध्ये कमेंट वाचली होती मी, तसं मी कमेंटकडे एवढं लक्ष देत नाही कधी कधी, कारण की स्क्रीन ऑन असते मोबाईल पण शेजारी असतो. काहीतरी बराच प्रश्न होता प्रणीतचा, आहे का ऍक्टिव्ह प्रणीत. रॅम चिप, हा सर रॅम चिप आपण एक्सचेंज करू शकतो का, किंवा 2 असतात का सर त्या भाऊ, असं काहीतरी केलं होतं ना. तर आज आपलं मेमरीचा चॅप्टर आहे असेल तर मला लगेच परत एकदा प्रयत्न करेल कमी करण्याचा, किंवा व्हॉइस ऑन करून बोलून घे, ठीक आहे, बोलून घ्यायचं काय थोडक्यात. किती ऍट अ टाइम लावू शकतो, म्हणजे आपण किती लावू शकतो बा एका टायमाला ना. रॅम आपण एका टायमाला एकच लावू शकतो का, आता तुला सांग तुझ्या हार्डवेअरवर डिपेंड करतं. जर का तुझी कॅपॅसिटी आहे 1 किलो
20 किलो तिकडे नेण्याची, तर तू एकाच टायमाला एका ठिकाणी जाऊन दुसऱ्या जागेवर शकतो. तुझ्या दुसऱ्या रोजीचा व्यक्ती दोन जिंकला जातो, तर याची चांगली सवय त्याला काम करण्याची जर त्याला सांगितलं तर एका टायमाला दोन पण निघते त्यासाठी. कळतंय तुला? हे एक उदाहरण आहे. कसं उदाहरण आहे की त्या कम्प्युटरच्या मेंटेनन्सला मदरबोर्ड किती पॉवर आहे त्याच्यात, तो तेवढी पॉवर घेऊ शकतो का? कारण की रॅम चेंज सुधारणा म्हटलं म्हणजे त्या कार्डवरती कोर्स पूर्ण कार्डवर सीपीयू सीपीयूला सीपीयूला नाही सीपीयूला प्रोसेसिंग वाढेल सीपीयू कळतंय सगळ्यांना? आज ची टॉपिक क्लिअर होती. रॅम कसं टाकू नाही शकत आपण, रॅमला एक्सचेंज कधी करू शकतो, जीएनच लावतो. 2 GB तर 2 GB लावलेले पाहिजे, त्याच्या अतिरिक्त ती वाढवू शकत नाही आपण. हे सेकंडरीचं असतं, सेकंडरीला चेंज करू शकतो. 1 GB तर चालते, 1 GB जागी तू कधी 32 GB जरी लावली तरी चालते. पण जर प्रायमरी मेमरी आहे तर कधी 2 GB ना तर 2 GB शोधून तुला आणावं लागेल मार्केटमधून, ते बी त्याच कंपनीची. जर का तू थोडं पण एक्सचेंज वगैरे करतो तर शक्यतो तुझा कम्प्युटर ऑन व्हायला मॅच नाही होती दुसऱ्या हार्डवेअर सोबत. कळते एवढं? प्रणिक रिप्लाय दे बेटा, एवढं बोललं तुझ्यासाठी. येते ना वेस्ट मिनिट. ओके, चला त्याला स्टार्ट करायचं. तर प्रणितला मनासारखं उत्तर भेटलं नाही. प्रणितला असं पाहिजे होतं की 2-3 दिवस राहतील आपल्या जे जीवनात त्याला शिकवलं होतं 2-3 न्याय होते त्यासाठी करायला. कोणत्या पिशीला असतात ना? हा, तर मग त्या रॅम कशा असतात वेगवेगळ्या कामासाठी असतात. असं नाही की कॉम्प्युटरमध्ये एकच रॅम असतात, कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या रॅम असतात. एक रॅम जी फक्त सांभाळते रॅन्डमली सगळं, रॅन्डमली आपण जे ऍक्सेस करतो त्याच्यात डाटा सगळं सगळं. आणि सेकंड जो कॅश मेमरी असते, कॅश की आपण एक रॅम म्हटलं जातं, रॅमचा स्टॅक असतो त्याच्यामध्ये एक वेगळी सेपरेट असते. कधी का असेल की जे काही कम्प्युटरला लवकर ऍक्सेस करायचं असतं डाटा, तर त्याची म्हणजे 2 रॅम असतात. एक एस रॅम असते, एक डी रॅम असते. अशा दोन्ही रॅम सुद्धा असू शकतात कम्प्युटरमध्ये, 2 चिप असतात. त्या दोन्ही रॅम नव्हत्या तुझ्या बघितलेल्या आहेत ना, 4 म्हणतोय ना, तर त्या 2 असतील. तुझे कंपल्सरी जे डेस्कटॉप असतात त्याच्यावरती 2 असतात. बिलकुल सेम सेम त्या चिप असतात. एक चिप त्याच्या शेजारी दुसरी एक चिप त्याच्यात, एक रॅम असते आणि एक रोम असते. कळतंय सगळ्यांना? कळतंय? ओके, ते वेगवेगळ्या कामासाठी असतात. असं नाही की रॅम एकच राहील. काही काही कम्प्युटरमध्ये 2 रॅम सुद्धा असतात. ते स्पेसिफिक वर्कसाठी असतात त्यांना, की हे वर्क इथं होतं आणि हे वर्क इथं. ओके, बाकी रॅम होती. त्यांचा डाटा तोपर्यंत सेव्ह असेल, तोपर्यंत लाईट आहे, जर समजून गेली त्याचा डाटा बंद होईल. आणि याचं ते मेन तुमचं क्लिअर, तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. लेक्चर बघून डाऊट आला तर विचारा. आणि हा, ज्यांना आयटीआयला ऍडमिशन घ्यायचं असेल तर भरपूर कोर्स त्याचमध्ये फ्रीमध्ये भेटतील तुम्हाला. म्हणजे का भेटतील तर तुम्हाला सांगतो. जसं आपला ट्रिपल सी सिलेबस आहे, ट्रिपल सीच्या सिलेबसमध्ये जसं की काही काही सिलेबस तुमचा त्यातच कव्हर होऊन जातो. तसंच आयटीआय मध्ये तो सगळा सिलेबसचे जे सर्टिफिकेट आहे तुम्हाला सेपरेट दिले गेले त्यात. तर ज्यांना आयटी क्षेत्रामध्ये जर का करायचं असेल पुढचं एज्युकेशन, तर ते मुलं आयटीआय करू शकतात. आणि त्यांना इथं रेग्युलर यावं लागेल, फक्त रेग्युलर किंवा जो काही वेळ असेल इथं त्यांचा आपल्या क्लासेसला. आणि ते आपल्या क्लासेसचे रजिस्ट्रेशन आहे आयटीआयचं, ते मागच्या वर्षी झालेलं होतं. मागच्या वर्षी मी आपले जे क्लासेस होते इथून पुन्हा 10-20 मुलांची बॅच मी झालेली आहे. आणि आयटीआय रजिस्टर झाल्याने काय होतं की त्याच्या जागा लिमिटेड असतात. एखाद्या म्हणजे तेवढ्या जागा बघू शकतो एखादा व्यक्ती, एखाद्या क्लासेस जेवढे त्यांना लिमिट असते. आम्हाला लिमिट 10ची सध्यासाठी क्लासेस असल्या कारणाने. तर जर का ज्यांना ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर सांगू शकता आणि आपण काय ठेवलं त्यावरती तुम्ही ते दाखवू शकता मुलांना. ओके, उद्याच्या लेक्चरला सुट्टी असणार आहे. उद्या फक्त इक्वेशन होतील ट्रिपल सीचे पेपरसाठी, मुलांना जे मुलं पेपर देणार
आज पण प्रेझेंटेशन नाही आहे तरी याची presentation शक्यतो बेसिक कॉम्प्युटर मध्ये त्यांनी केली पूर्ण इनपुट आउटपुट स्टोरिंग डाटा सेकंडरी बघायचं आता त्यांना वाढता सुद्धा तर काल आपण घेतला सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे. सीपीयू काय सीपीयू असा भाग आहे ज्याच्यामध्ये हे दोन वर्क करतात. कोणकोणते एडी अर्थमॅटिक लॉजिक युनिट काम करते. ठीक आहे. ज्याच्यामध्ये अर्थमॅटिक लॉजिक युनिटचं काय काम असतं कॅल्क्युलेशन सगळ्या तिथून होते. ठीक आहे. सीयूचा एक छोटासा रूम आहे आणि त्या रूम मध्ये एक छोटासा अजून एक रूम आहे कोणाचा तर एयूचा असे छोटा पार्ट आहे कोणाचा तर एयू हा छोटा पार्ट आहे सीयूचा कंट्रोल युनिटचा. तर नेमकं बघा जसं सांगितलंय सीयू मध्ये पाच कोणते अर्थमॅटिक लॉजिक युनिट लॉजिकल ऑपरेशनचे काम होतं. तर नेमकं प्रोसेसर काय होतं काय मुलांना समजलं नसेल तर प्रोसेसरलाच आपण सीपीयू सुद्धा असं म्हणतो. सीपीयूचंच नाव निकनेम प्रोसेसरचंच नाव निकनेम ओरिजिनल जो सीपीयू आहे तुमचा जे आपल्या डब्यामुळे कम्प्युटरला सीपीयू म्हटलं जातं तो या प्रोसेसरमध्ये म्हणतो. म्हणजे पूर्ण कम्प्युटरची जी कॅल्क्युलेशन आहे किंवा कम्प्युटर पूर्ण जे काही डिपेंड करतं त्या प्रोसेसरवरती डिपेंड करतं. आणि आपल्या कम्प्युटरसोबत जो एक मोठा सीपीयू येतो आणि आपण त्याला सीपीयू म्हणतो का तर तो सीपीयू मध्ये काय असतं सीपीयू एक कामं करतो. अर्थमॅटिक लॉजिक युनिट असतं त्यामध्ये अर्थमॅटिक लॉजिक युनिट असतो एक. ठीक आहे. तो कॅल्क्युलेशन वगैरे करतो आणि कंट्रोल युनिट असतं. म्हणजे या सीपीयू मध्ये काय काय असतं सीपीयू मध्ये सीयू कंट्रोल युनिट फीड केलेलं असतं एका ठिकाणी. याच प्रोसेसर मध्ये बघा लक्ष द्या या प्रोसेसर मध्ये ही चिप मध्येच सीयू प्रोसेसर हे इथं असतं. ओके. आणि ह्याच्यात सीयू मध्ये इथं अर्थमॅटिक लॉजिक युनिट असतं. म्हणजे या प्रोसेसरच मेन सगळं कामं करते. कम्प्युटर पुढे कॅल्क्युलेशन वरती चालते. 0 and 0 1 0 1 ही सगळी कॅल्क्युलेशन त्या अर्थमॅटिक लॉजिक युनिट करणंच होते. कळतंय सगळ्यांना म्हणजे पूर्णची प्रोसेस हा बोला. ठीक आहे. बघा मी काय सांगतो तुम्हाला प्रोसेसर. ओके. बेटा इंटरनेट प्रॉब्लेम असतो असं प्रत्येक माहिती कमी टाकून द्यायचं कारण की काही काही नाव देत आहे व्हायचं ते ना काही सगळ्या. ठीक आहे.
आता येतोय सगळ्यांना व्हॉइस? ओके. हॅलो, आता व्हॉइस येतोय है ना? तर काय सीपीयू मी जर सांगितलं होतं सीपीयू का हिट होतं, मग सीपीयू मध्ये सगळे पार्ट्स असतात, सीपीयू मध्ये मेन सगळे वर्क करतात. ठीक आहे, म्हणून सीपीयू मध्ये काय काय असतं तर नीट समजलं पाहिजे. प्रोसेसर म्हणजे सीपीयू लाच प्रोसेसर म्हणतात, यालाच सीपीयू म्हणतात. कोणाला? या प्रोसेसरला. ठीक आहे, कम्प्युटरमध्ये खूपसे असे प्रोसेसर असतात, पण सीपीयू प्रोसेसर त्यालाच म्हणतात ज्याच्यामध्ये हे 3 भाग असतात. कोणकोणते? अर्थमॅटिक लॉजिक युनिट, ठीक आहे, आणि कंट्रोल युनिट ज्याच्यामध्ये असतं त्याला सीपीयू प्रोसेसर असं म्हणतात. कळतंय सगळ्यांना? मग सर प्रोसेसर कोणाला म्हणतात? प्रोसेसर दुसरे पण असतात कम्प्युटरमध्ये. जे पुरा डब्बा आहे ना आपला, जो पूर्ण मदरबोर्ड आहे, त्या मदरबोर्डला वरती जे काही आपला पीसी आहे पूर्ण, त्या पीसी मध्ये खूप असे वेगळे प्रोसेसर सुद्धा असतात जे वेगळ्या कामासाठी असतात. ते मी तुम्हाला सांगेल, पण आधी तुम्ही लक्ष द्यायचे की सीपीयू मध्ये मेन प्रोसेसर म्हणजे त्या प्रोसेसरलाच आपण सीपीयू असं म्हणतो मेन, कारण की मेन कामं तिकडनं होतात. कोणून? त्या इंटेलच्या चिपमधून. त्याच्यात काय काय असतं? अर्थमॅटिक लॉजिक युनिटचा एक भाग असतो छोटासा, आणि त्या अर्थमॅटिक लॉजिक सीयूचा एक भाग असतो, आणि त्या सीयूच्या भागमध्येच कंट्रोल युनिट, अर्थमॅटिक लॉजिक युनिट हा एक त्याचा एक हिस्सा आहे कंट्रोल युनिटचा. कळलं सगळ्यांना? फर्स्ट, सेकंड, थर्ड क्लिअर झालं? हा टॉपिक क्लिअर झाला पाहिजे बरं का. इंजिनिअरिंग मध्ये महत्वाचा आहे की बुवा सीयू हा कोणाचा पार्ट आहे, किंवा हा अर्थमॅटिक लॉजिक युनिट कोणाचा पार्ट आहे, सीयूचा आहे का? मग सीयू कुठे आहे दाखव बरं मदरबोर्ड मध्ये. मग हे समजलं पाहिजे, नाही तर आपण शोधत बसू मदरबोर्ड मध्ये सीपीयूला. सीपीयू म्हणजे यालाच म्हणतो मी, याला. ठीक आहे, आपण याला तुम्ही सीपीयूला शोधत बसणार, सीयूला शोधत बसणार, आणि तुम्ही म्हणणार आहे सीयू तर नाहीच आहे. मग सीयू कंट्रोल युनिट आहे कुठे? कंट्रोल युनिट याच्यातच कंबाईन करून दिलेला आहे. कळतंय सगळ्यांना? सर आता दुसरे प्रोसेसर कोणते असतात कम्प्युटरमध्ये? आपल्याला जे काही ग्राफिक दिसतं, आता हे जे काही ग्राफिक दिसतंय, तुम्ही गेम जे खेळतात हाय क्वालिटी वगैरे, किंवा ग्राफिक, हे बघा हे जे काही ग्राफिक दिसतंय मला, नाही तर आता जर का ग्राफिक नसतं, जीयूआय नसतं, जीयूआय मुळे मला हे सगळं दिसतंय. जीयूआय एक ऑपरेटिंग सिस्टम आहे ज्याच्यामुळे मला हे सगळे 3D अॅनिमेशन मध्ये चित्र दिसतात. जर का जीयूआय नसतं, ग्राफिकल युजर इंटरफेस आपण त्याला असं म्हणतो, लिहून घ्या तुम्ही फुल फॉर्म. जर का जीयूआय कम्प्युटरमध्ये नसता, जीयूआय सारखं ऑपरेटिंग सिस्टम जर का कम्प्युटरमध्ये नाहीये, तर आपल्याला हे ग्राफिक दिसलं नसतं. आपल्याला काही अशा प्रकारे कम्प्युटर शो झालं असतं. कशा प्रकारे? CMD. गुड इव्हिनिंग ऋतिक. CMD. ओके. आणि प्रत्येक गोष्टीसाठी कमांड टाकावी लागली असती. क्लोज बी करायचं आहे तर क्लोज साठी, डाटा बी रिमूव्ह करायचा आहे, BIR केलं समजा, डाटा दाखवला, मला क्लिअर करायचं आहे, CLR क्लिअर स्क्रीन, CLS करावं लागेल क्लिअर स्क्रीन. करते सगळ्यांना? प्रत्येक गोष्टीसाठी छोट्या छोट्या कमांड टाकावं लागतील, जे शक्य होत नाही. म्हणजे एखादा स्पेसिफिक व्यक्तीच त्या कम्प्युटरला चालवू शकतो. मग जीयूआय काय आहे? ग्राफिक युजर. तर मग कळतंय तुम्हाला? एवढं जे काही आपल्याला ग्राफिक दिसतं त्याच्यासाठी एक वेगळी चिप वापरली जाते, त्याला प्रोसेसर आपण असं म्हणतो. ती प्रोसेसर ते सांभाळतं, कारण की त्याचा स्थान बी कधी या सीपीयू वर देऊन दिला तर मग हात गरम होईल, म्हणजे फुटून जाईल तो. नाही बाबा, एवढे पोते वाहिले जात नाही आमच्याकडनं. कळतंय सगळ्यांना बोललेलं? एवढी कॅपॅसिटी नाही आमच्यामध्ये भरण्याची. म्हणून प्रोसेसर जे काही 3D अॅनिमेशन किंवा हे आपल्याला जे काही दिसतात हे सगळे प्रोसेसिंग, जे काही तुम्ही व्हिडिओ छान छान बघतात क्वालिटीचे, तर ते सगळी प्रोसेसिंग ह्या जीपीयू मध्ये होते. जीपीयू म्हणजे सर ग्राफिक्स प्रोसेसर युनिट. जसा हा सीपीयू आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, तसा हा ग्राफिक्स प्रोसेसर युनिट म्हणता याला. कळलं? मग 2 प्रोसेसर असतात. ठीक आहे, काही काही कम्प्युटरमध्ये जिथं हाय गेमिंग नाही खेळायची आपल्याला, ठीक आहे, जास्त हाय गेमिंग लागत नाही बॉ, एकदम इझिली साधारण व्यक्ती आहे ज्याला काही हाय ऍडव्हान्स गेम खेळण्याची गरज पडत नाही, ग्राफिक्स करण्याची गरज पडत नाही, सिम्पल यूज आहे, तर त्या ग्राफिक्स हा जो जीपीआय असतो तो याला याच्यात टाकून दिला जातो. कशात? प्रोसेसरमध्ये, कारण की जास्त यूज नाही ना. हा म्हणतो हा झेललं जाईल माझ्याकडनं, काही प्रॉब्लेम नाही, देऊन द्या. पण जर का जास्तच फोर्स असेल, जास्तच हाय क्वालिटी असेल, तर मग ह्या सी प्रोसेसर ते करेल का?
प्रोसेसर गरम होईल, हीट होईल आणि तुमचा कम्प्युटर सुद्धा लॅग मारेल. कळते मग? मेन कोणाला म्हणतात तर मेन प्रोसेसर याला म्हणतात, ज्याला सीपीयू प्रोसेसर आपण म्हणतो आणि ज्याला फक्त प्रोसेसर म्हटलं जातं. तो शक्यतो या प्रोसेसरची गोष्ट होते. त्याला काय म्हणतो आपण? तुम्हाला लिहून देतो, जीपीयू. आता जीपीयू चा फुल फॉर्म काय हे तुम्ही लिहून घ्यायचं. कळलं? एवढं तर समजत असेल मुलांना, है ना? म्हणजे तुमचा ब्रेन आणि तुमच्या ब्रेनमध्ये जे काही पार्ट्स होते, जसं की अर्थमॅटिक, लॉजिक युनिट, सॉरी कंट्रोल युनिट, आणि त्या कंट्रोल युनिटमध्ये मॅथमॅटिक्स करणारं जे होतं तुमचं अर्थमॅटिक लॉजिक युनिट, असे एक रूम होतं. ओके. नंतर एक वेगळा ब्रेन यूज होतो विचार करण्यासाठी किंवा स्क्रीनवर दाखवण्यासाठी, जीपीयू आहे. जीपीयू ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. ओके, क्लिअर झालं एवढं प्रोसेसरचं? हा पूर्ण टॉपिक होते तुमचे, जे मेन म्हणजे क्लिअर झाले पाहिजे. जीपीयू आहे काय आहे, किंवा सीपीयू कोणाला म्हटलं जातं, सीपीयू कोणाचा टाईप आहे, कंट्रोल युनिट कुठे येतं, कंट्रोल युनिट सीपीयू मध्ये येतं का मदरबोर्डवर लागलेलं असतं, हे सगळे डाऊट्स असतात. ठीक आहे. बाकी सगळे हे जे पार्ट्स आहेत ते सगळे मदरबोर्डवर लागलेले असतात. मदरबोर्ड काय असतं? कम्प्युटरला जी चिप दिलेली असते, कम्प्युटरची जी प्लेट असते ओपन केल्यावरती, सीपीयू ओपन केला असेल कधी मदरबोर्ड, आपण पृथ्वीला काय म्हणतो? आई म्हणतो. ठीक आहे, धरती मा, है ना? का तर आपण त्याच्यावरती राहतो. तसंच कम्प्युटरचा प्रत्येक पार्ट ज्याच्यामुळे कम्प्युटर चांगल्या पद्धतीने वर्क करतं, तो सगळा पार्ट त्या मदरबोर्डवरती बसलेला असतो, त्या प्लेटवरती बसलेला असतो, म्हणून तिला मदरबोर्ड म्हणलं जातं. ठीक आहे, एवढं तर कळतंय. तर मदरबोर्ड देख लो, ये होती है मदरबोर्ड, जिसपे पूरे कंप्यूटर का गुजारा होता है. जे मुलं इलेक्ट्रॉनिक्सचे असतील त्यांना इंटरेस्ट वाटत असेल बघितल्यावरती, सर मला माहिती काही काही पार्ट्सचे नाव. हो, ठीक आहे. बघा, आता काही काही जे इलेक्ट्रॉनिक्स करतात, जे मार्केटमध्ये दुकान आहे, ते मागवतात ह्या पार्ट्सला. बघा, कळते मग? हे छोटे छोटे टाक्या ओके, ट्रान्झिस्टर सुद्धा आपण म्हणतो त्यांना. ओके, हे सगळं काय फिट केलेलं या मदरबोर्ड वरती आहे. याच्यामध्ये प्रोसेसर, आता हे काही कम्प्युटरचाच मदरबोर्ड नाही आहे, दुसरे मदरबोर्ड पण आहेत, हे कम्प्युटरचं नाही आहे. ठीक आहे, ओळखता येतं. कळते मग एवढं? मदरबोर्ड पण एक्सप्लेन झालं मुलांना. चला मग पुढे जायचं. सर आम्हाला सीपीयू समजला. आता मेमरी काय आपण हे बघू. कम्प्युटरमध्ये दोन टाईपच्या मेमरी असतात. मेमरीचा आज टॉपिक क्लिअर असणार आहे, त्या आपण विद्यार्थ्यांनी जॉईन व्हा. तुम्हाला आमंत्रण करतो मी मंत्र देऊन तुमच्यासाठी, की जे विद्यार्थी आता ऑफ असतील, बसले असतील, त्यांनी पण यावं आज लेक्चर आणि करावं, कारण की ह्या टॉपिक वरती सगळ्यात जास्त प्रश्न येतात आणि मुलं गोंधळलेले असतात. नेमकं मेमरीज काय असते ते मुलांना समजत नाही, आणि इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न इथूनच येतात. ओके, मेमरी जर का क्लिअर झाली तर थेअरीचे कॉन्सेप्ट खूप मस्त क्लिअर होतील तुमचे, इथपर्यंत की तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये कोणती मेमरी यूज होते, इथपर्यंत. ठीक आहे. बाकी आपण पण आज लेट आलेलो आहे, 8:16, 1 तासात लेक्चर आपटावं लागेल तुमचं. 9:30 पर्यंत जर का तुम्ही म्हणाल तर तसं कमेंटला टाकून द्या मला सगळेजण, म्हणजे ज्यांचे जास्त मतं असतील त्याप्रमाणे मी लेक्चर घेईल. ठीक आहे. तर मला हे पेज घ्यावं लागेल, कारण की त्या बुक वरती ते सगळं एक्सप्लेन होणार नाही. ठीक आहे. तर कम्प्युटर मेमरी असते. ओके, कम्प्युटरला जसं की इथं दिलेलं आहे ते आपण वाचून घेऊ थोडक्यात. कम्प्युटर मेमरी, कम्प्युटरला एवढं ताकदवर का मानलं जातं? ठीक आहे, कम्प्युटरला एवढं आहे, कम्प्युटरचं एवढं नाव, प्रत्येक गोष्टीमध्ये काय एवढा यूज होतो, तर पहिली त्यात सगळ्यात जी गोष्ट येते ती म्हणजे मेमरी येते. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, कम्प्युटर मोस्ट ॲट्रिब्यूट पार्ट इन कम्प्युटर, मेमरी. का तर सगळ्यात महत्वाचा भाग, कारण की जर का डाटा स्टोअर झाला नाही तर काय कामाचं? कळतंय तुम्हाला? म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग जेव्हा येतो कम्प्युटरमध्ये, तर डाटा स्टोअर करण्याचा भाग येतो, आणि ज्यामध्ये कम्प्युटर मेमरीने सगळ्यात छान काम केलेलं आहे. तर काय मेमरी, कम्प्युटरमध्ये कोणकोणत्या मेमरी असतात आपण बघू. द कम्प्युटर मेमरी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स इन अ कम्प्युटर सिस्टम. इट इज द इंटरनल ऑर एक्सटर्नल स्टोरेज एरिया which holds the data and instruction during processing in the form of binary numbers. कोणत्या फॉर्म मध्ये? बायनरी नंबर. हा कोणत्या फॉर्म मध्ये डाटा स्टोअर ठेवते तिच्याकडे? बायनरी नंबर्स. म्हणजे कम्प्युटरला मी आधी पण बोललो होतो, कम्प्युटरला स्वतः इंग्लिश किंवा कोणती भाषा येत नाही. ठीक आहे, कळते तुम्हाला? तर डाटा कसा होल्ड करून ठेवते ते स्वतःकडे?
बायनरी फॉर्म मध्ये, ते पण कोणतं, इलेक्ट्रिक, ठीक आहे, मशीन लँग्वेज, राईट, ठीक आहे. आपण त्यांना मशीन लँग्वेज सुद्धा आपण म्हणतो, मागे प्रश्न आला होता आपल्याला, बरोबर, मी तुमच्या प्रश्न सॉल्व्ह केले होते. मग बायनरी लँग्वेज मध्ये ती डाटाला स्टोअर ठेवते. बायनरी लँग्वेज काय असते, 0 and 1. मग महत्वाचा पार्ट आहे कम्प्युटरमध्ये, जो डाटाला काय करतो, होल्ड करून ठेवतो. आणि कम्प्युटरला जर का प्रोसेसिंगसाठी तो डाटा लागत असेल तर तो डाटा कम्प्युटरला पुरवण्याचं काम मेमरी करते. जर का तो डाटा कम्प्युटरला पुरलाच नाही तर कम्प्युटर प्रोसेसिंग करायला काहीच राहणार नाही. म्हणजे नेमका म्हणजे डाटावरती सगळ्या फेर. म्हणून तो डाटा होल्ड करून कम्प्युटरला टायमावरती पुरवणं हे मेमरीचं काम असतं. ठीक आहे. मग तो इन्स्ट्रक्शन असतील, आपण दिलेले इन्स्ट्रक्शन सुद्धा त्या मेमरीमध्ये सेव्ह असतात. म्हणून खूप वेगवेगळ्या मेमरी यूज होतात कम्प्युटरमध्ये इन्स्ट्रक्शनला सेव्ह करण्यासाठी वेगळे. ठीक आहे. आपले कमांड्स आपण जे काही चालवतो सगळे, जे काही आपले गेम वगैरे चालतोय तो त्याच्यासाठी वेगळे, तुमचे काही गाणे वगैरे सेव्ह आहेत कम्प्युटरमध्ये, जो काही सगळा डाटा तुमचा सेव्ह आहे कम्प्युटरमध्ये तो प्रत्येक मेमरीमध्ये वेगवेगळ्या मेमरीमध्ये सेव्ह असतो. तर त्या मेमऱ्या कोणकोणत्या, तर एवढं तर कळलं. कम्प्युटर काय करते तर आपले इन्स्ट्रक्शन सुद्धा कम्प्युटरमध्ये एक एक गोष्टी मोजलेल्या आहेत कम्प्युटरने. प्रत्येक गोष्टीसाठी डाटा लागतो कम्प्युटरला, म्हणून तो त्याला प्रत्येक गोष्टीला मेमरी दिलेली आहे. इट ऑल्सो रिलेटेड टू मॅनी डिव्हाइस अँड कंपोनंट्स दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर स्टोरिंग डाटा अँड ऍप्लिकेशन ऑन अ टेम्पररी ऑर अ परमनंट बेसिस. कम्प्युटर काय करतो, स्वतः काय आहे, रिस्पॉन्सिबल आहे त्या गोष्टीसाठी. म्हणजे प्रत्येक डाटा स्टोअर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल हा मेमरी आहे. जर का आपण कोणता डाटा स्टोअर केला आहे तर त्या डाटाला तिच्याकडे घ्यायचं काम या मेमरीचं आहे. कारण की रिस्पॉन्सिबल ती असते. म्हणजे कोणताही डाटा तुम्ही सेव्ह करा तर शेवटी या मेमरीमध्येच जाईल. कारण की कम्प्युटरच्या मेमरीचं ते काम असतं. ठीक आहे. कारण की ते सीपीयूचं काम असतं का, नाही. सीपीयू त्याची पॉसिबिलिटी घेतो का की नाही बाबा मी सेव्ह करून घेऊन जाऊ दे, कधी थकला असेल तर, नाही. जर का तो आहे तर त्याचे काम त्यालाच करायचे. म्हणून पूर्ण रिस्पॉन्सिबल तो असतो डाटा स्टोअर करण्यासाठी. म्हणून कम्प्युटरमध्ये, ठीक आहे, द स्टोरिंग डाटा ऍप्लिकेशन टेम्पररी, कोणकोणत्या बेसिसवरती डाटा स्टोअर करते, एक टेम्पररी आणि एक परमनंट. परमनंट म्हणजे असा ज्याला आपण मिटवू शकत नाही, जो असंच कधी पण मिटत नाही. टेम्पररी म्हणजे जस्ट कधी लाईट गेली तर उडून जाईल. टेम्पररी नाहीये, परमनंट नाहीये. कॉन्ट्रॅक्ट बेसवर लागलेले सगळे बरोबर. जे डाटा सगळ्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर ते आलेले आहे कम्प्युटरमध्ये, जो चालूसाठी, जसं की एखादा इथं मी लिहिलं काही समजा या फाईलमध्ये आणि एकदमच लाईट गेली, ओके, हा डाटा भेटेल का मला वापस, नाही. मग हा कुठे सेव्ह होता आता, ठीक आहे, कळतंय सगळ्यांना. मग 2 टायमावरती ती डाटाला सेव्ह होते. कोणत्या, परमनंट आणि टेम्पररी. ओके, इतकं तर क्लिअर झालं. कम्प्युटर मेमरी कॅन बी क्लासिफाईड इन 2 टाइप्स, मेमरी, प्रायमरी मेमरी अँड सेकंडरी मेमरी स्टोरेज डिव्हाइस. कम्प्युटरला 2 भागात डिवाइड केलेली आहे. कोणकोणत्या भाग, प्रायमरी मेमरी आणि एक सेकंडरी. आता सर प्रायमरी मेमरी काय असतं तर तुम्हाला कळेल. इट इज ऑल्सो इज मेन मेमरी. इट इज द internal memory used by computer to hold data and instruction. The primary memory has limited store capacity. Primary memory hold the data and programs. Indeed, it that instant by CPU. ठीक आहे. काय करते, प्रायमरी मेमरी होल्ड करते डाटाला आणि प्रोग्राम्सला जो कम्प्युटरला लागणार आहे, जो काही गरजेचा आहे कम्प्युटरसाठी. Needed it that instant by CPU. Primary memory is volatile in nature. Example, it require constant power supply to motion the current information. हा डाटा, हिला एक दुसरं नाव दिलेलं आहे, कोणतं रे, ह्या मेमरीला, प्रायमरी मेमरीला एक दुसरं नाव दिलेलं आहे. प्रायमरी मेमरी मध्ये असणाऱ्या जी मेमरी असते, ठीक आहे, त्यांना एक नाव दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 टाइप्स असतात प्रायमरी मध्ये. कोणकोणते, व्हॉलेटाईल आणि नॉन व्हॉलेटाईल. का व्हॉलेटाईल म्हणजे का, व्हॉइस अडकतंय, मुलगा आन्सर देते तिकडनं. ठीक आहे, मी रेकॉर्डेड लेक्चर टाकून देईन जर का जास्त आवाज अडकत असेल तर. कारण की ज्या मुलांना नेटवर्क येते त्यांनी करा लेक्चर आजचं. कारण की मी पूर्ण काही एखादं टॉपिक सुटते तर विचारून घे. ठीक आहे. कारण की व्हॉइस क्लिअर येते तर काय करायचं आता. तर त्याच्यावर काही सोल्युशन असेल तर एक तर तू शोधू शकते. मी तर करतो तिकडनं माझ्या प्रयत्न. ठीक आहे. कळते. मग व्हॉलेटाईल आणि नॉन व्हॉलेटाईल प्रायमरी मध्ये 2 मेमरी असतात. आता जसं मुलांना मी मागे प्रश्न केले होते ना, तर काही मुलांना याचा काहीच एकदम इझिली कळेल. ठीक आहे. म्हणून याचे जास्त प्रश्न करतात. तर मी ज्या दिवशी प्रश्न घेत होते ना, ज्या मुलांनी लेक्चर केले असेल तर तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल की ते कोणते प्रश्न होते, ह्याच महिन्यात आलेले प्रश्न होते. ठीक आहे. ट्रिपल सीच्या. म्हणून लक्षात घ्या की प्रायमरी मेमरी, व्हॉलेटाईल मेमरी हे प्रश्न येतात.
ठीक आहे. तर तुम्ही जर का चांगल्या पद्धतीने बघितलं तर तुम्हाला जमेल. तर व्हॉलेटाईल मेमरी काय आहे? पहिले प्रायमरी मेमरी आपण समजून घेऊ. प्रायमरी मेमरी ती असते जिला आपण कम्प्युटर मधून एक्सचेंज करू शकत नाही, जी परमनंटली आहे, जी आहे तीच लावावी लागेल, म्हणजे प्रायमरी सर. तरी पण समजून घ्या, रॅम आणि रोम ही दोन टाइप्स आहेत. ओके, इथंच करून घे ना बाबा, येतोय ना वॉइस? तेच रिटिक नाही करणं, चेक केलेला वॉइस येतोय. ओके, तर प्रायमरी मेमरीचे दोन टाइप्स आहेत, रॅम आणि रोम. ठीक आहे. रॅम काय असते? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि रोम म्हणजे रीड ओनली मेमरी. क्लिअर झालं? तर प्रायमरी मेमरी म्हणजे काय? प्रायमरी मेमरी ही स्वतःची मेमरीने एक नाव दिलेले आहे. तर त्या मेमरीना म्हटलं जातं जी मेमरी कम्प्युटर मधून एक्सचेंज केली जाऊ शकत नाही. जर का ती नवीन तुम्ही कम्प्युटर घरी आणला आणि त्या कम्प्युटरमध्ये जर का एखादी मेमरी ती आधीपासून फिट केलेली आहे, जेव्हा वेल्ड केलेली आहे, ठीक आहे, किंवा आधीपासून येते त्याच्यासोबत, तर ती तुम्ही एक्सचेंज करू शकत नाही. जर का ती 3 GB ना, तर 3 GB लावा लागेल, आणि ज्या कंपनीची त्याच कंपनीची. जर का तुम्ही ती एक्सचेंज करू शकत नाहीये, ठीक आहे, जेवढी तेवढीच लावा लागते आपल्याला, तर ती कोणती आहे? प्रायमरी मेमरी आहे. कळते तुम्हाला? ह्या त्या मेमरी असतात ज्या कंपनीने आपल्या कम्प्युटरला दिलेल्या असतात, आणि त्याच्याशिवाय आपण दुसऱ्या मेमरी तिथे लावू शकत नाही. जर का ती 1 GB तर 32 GB आपण लावू शकत नाही, 2 GB तर 2 GB लावा लागेल. कारण की तिची कॅपॅसिटी तेवढी आहे, तसं हार्डवेअर बनवलेलं असतं त्या प्रकारे. प्रायमरी मेमरी आपण तिला म्हणतो. कोणाला कळलं मग सगळ्यांना? जिला आपण एक्सचेंज करू शकत नाही कम्प्युटर मधून, जितक्याची आहे तितक्याची बसू शकतो. ठीक आहे, कळते सगळ्यांना? क्लिअर झालं? रिप्लाय त्या ठिकाणी. ओके, मग व्हॉलेटाईल मेमरी म्हणजे काय? तर याच्यामध्ये प्रत्येक मेमरी कोणती पण असू द्या, प्रायमरी असू द्या किंवा सेकंडरी मेमरी असू द्या, त्याच्यात दोन्ही टाइप्स येतात. ठीक आहे, दोन्हीमध्ये येतात ते दोन्ही टाइप्स. कोणकोणते? व्हॉलेटाईल आणि नॉन व्हॉलेटाईल. एकदम सिंपल, त्यामध्ये सिंपल होतं तुम्हाला. व्हॉलेटाईल कोणाला म्हणतात? जी मेमरी कम्प्युटरमध्ये डाटा करायला लागतो तिचा. ठीक आहे, जोपर्यंत कम्प्युटर ऑन असतो तोपर्यंत ती डाटा तिच्याकडे सेव्ह ठेवते, तिला व्हॉलेटाईल म्हटलं जातं. म्हणजे का? तो व्होल्टेज आहे तोपर्यंत ती डाटा सेव्ह ठेवते, तिला व्हॉलेटाईल म्हटलं जातं. जर का व्होल्टेज तिचा बंद केला तर ती काय करेल? डाटा उडवून टाकेल. मग त्या मेमरीला काय म्हणतो आपण? व्हॉलेटाईल. का? तो व्होल्टेज खाते, व्होल्टेज लागतो तिला, तिला कंटिन्यू व्होल्टेज द्यावा लागतो, तरच ती डाटा सेव्ह ठेवते. जर का तिचा व्होल्टेज बंद करून टाकला तर ती तिचा डाटा उडवून टाकते. डोक्याला ताण. कळतंय ना? मग व्हॉलेटाईल मेमरी कळलं? व्हॉलेटाईल म्हणजे जिला करंटचा फ्लो कंटिन्यू लागतो. ओके. आणि नॉन व्हॉलेटाईल जी करंट नाही पण दिला तिला तरी ती डाटा तिच्याकडे सेव्ह होते. तिला असं नाही की तिला डाटा करंट लागेलच, डाटा सेव्ह. जर काही त्याचा डाटा त्याच्यात स्टोअर झाला तर लाईट जाऊ काय नाही होत, तिच्या डाटा उडत नाही. तुम्ही परत त्या डाटाला एक्सेस करू शकता, पण तुम्ही स्वतःहून जर करत तो डाटा डिलीट करताय. कळते का सगळ्यांना? ती पुढची गोष्ट झाली. तर कळते एवढं? व्हॉलेटाईल मेमरी तिला म्हणतो आपण जिला करंट लागतो चालण्यासाठी, आणि जिला पॉवर सप्लाय टू मोशन इन द करंट इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तर जिला इलेक्ट्रिकल पल्सेस लागतात डाटा स्टोअर करण्यासाठी, आणि जर का लाईट गेली तर ती बंद बनून जाते, तिला व्हॉलेटाईल म्हणतात. आणि जी बंद झाल्यावरती पण डाटा स्टोअर होते तिला नॉन व्हॉलेटाईल म्हणतात. तर पहिला टाइप येतो आपला प्रायमरी मध्ये रॅम. रॅम काय असते? ठीक आहे, प्रायमरी जिला आपण रॅम असते. तर मला हे सांगा, प्रत्येकाने मोबाईल घेतला असेल, मोबाईल घ्यायच्या आधी तुम्ही काय बघता मग मोबाईल मध्ये? सर मोबाईल घेतो मी 32 GB रॅमचा सर. 32 GB रॅम घेऊन घे ना, छान आहे एकदम. 32 GB म्हणजे एकदम चांगला रॅम करते ना, ज्याच्यावरती सगळा डाटा स्टोअर होतो, ज्याच्यावरती सगळा डाटा रनिंग होतो तुमचा, जो काही सीपीयू प्रोसेस करतोय किंवा प्रोसेसर जे काही प्रोसेस करते, तो सगळा डाटा इथं प्रोसेसिंग रॅम मध्ये करते. एवढं रॅन्डमली जे काय ऍक्सेस करा तुम्ही कम्प्युटरमध्ये, तुम्ही गेम खेळत असा, तुम्ही फाईल ओपन केली, तुम्ही टास्कबार मध्ये बघू शकता आता माझे किती फाईल ओपन आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 फाईल ओपन. 8च्या 8 ऍप्लिकेशन चालतंय. कुठे चालतंय? यांना डाटा कुठे लागतो तुम्हाला? हे पण तर काही स्क्रीनवर दिसतंय ना मला, हे पण स्क्रीनवर दिसतंय, हे पण मी स्क्रीनवर दिसतंय मला, हे पण दिसतंय. नेमका याचा डाटा कुठे आहे? जर का आपण एक साधारण फोटो कधी काढला किंवा स्क्रीनशॉट जरी काढला आणि त्याचं कधी स्टोरेज बघितलं मी याच्यामध्ये, कशात? गॅलरीमध्ये त्याचं जर का स्टोरेज बघितलं की किती आहे स्टोरेज म्हणून, तर त्याचं आपल्याला स्टोरेज दिसतं की अरे बघ याने एवढं स्टोरेज काढलेलं आहे. जितके जास्त फोटो भरशील तितकी तुझी मेमरी पुरी, बरोबर ना? एवढं आपल्याला 3D अॅनिमेशन आपल्याला एवढं दिसतंय, एवढी जी इमेज दिसते समोर, ठीक आहे, किंवा हे जे काही काही दिसतंय आपल्याला काय डेस्कटॉप एरिया वगैरे वॉलपेपर, तर हा डाटा ठेवायला जागा कुठे? हाच डाटा तुमच्या पुढे राहतो सेव्ह रॅम मेमरी मध्ये. म्हणजे रॅन्डमली जेव्हा कम्प्युटर ऑन होतो आणि जेव्हा तुम्हाला सगळ्या स्क्रीन दिसतात
हा सगळा डाटा त्या रॅम मेमरीमध्ये सेव्ह असतो. जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत तो तुम्हाला दिसतो, लाईट गेल्यावरती तो चित्र सुद्धा हटून जातं आणि तो डाटा सुद्धा. म्हणजे एक्झाम्पल इथं ही मेमरी आणि हे जे सगळे ऍप्लिकेशन चालतायत माझे ओपन आहे, कोणावर चालतायत रॅम मध्ये. बघा कसं बघा, राईट क्लिक करेल इथं टास्क मॅनेजर मध्ये जाईल, ठीक आहे, ओपन करेल, ब्राउझर चालतंय, ब्राउझरला सीपीयूची प्रोसेस एवढी चालते आणि मेमरी होते. त्याची मेमरी कुठे जाते, ही मेमरी सेव्ह कुठे आहे सध्यासाठी, हा जो डाटा कुठे ठेवला जातो तो कुठे ठेवला जातो, रॅम मध्ये ठेवला जातो. कळतंय सगळ्यांना. मग रॅम काय असते, रॅन्डमली आपण जे ऍप्लिकेशन जमा करतोय किंवा चालवतोय तो सगळा डाटा रॅम मध्ये असतो. जिला समजून घ्या, आता मी लिहिलेले तर हा डाटा सुद्धा माझा रॅम मध्ये सेव्ह आहे. समजून घ्या, मी तर पुढे पेज देऊन घेईल पण सेव्ह केलं नाही माझं. ओके, मी लिहितोय रात्रभर माझं पूर्ण असाइनमेंट कम्प्लीट करतोय, समजा लिहून ओके, आणि मला माहित नाही, ठीक आहे, मी लिहितोय, ठीक आहे, आणि एकदमच मध्ये लाईट गेली, मी सेव्ह केलेलं नव्हतं, मला सांगा माझी मेहनत वाया जाईल की नाही. कॉम्प्युटरचा एक फायदा आहे, जर का तुम्ही लिहिताय तर सेव्ह करणं विसरू नका, ठीक आहे, आणि मध्ये मध्ये सेव्ह करत राहा. समजा एवढा अर्ध प्रॅक्टिकल झाला ना तर कंट्रोल यांचं बटन दाबून द्या लगेच, नेमकं ते कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होऊन जाईल. का, जर का तुम्ही ते सेव्ह केलं नाही आणि मध्येच कधी लाईट चालली गेली आणि मध्येच जर का कॉम्प्युटर बंद झाला तर हा लिहिलेला डाटा तुम्हाला परत भेटणार नाही. मग सर हा डाटा होता कुठे, आता जोपर्यंत तो आपल्या डोळ्यासमोर दिसतोय तोपर्यंत होता, आपल्या तो कुठे होता, रॅम मेमरी मध्ये होता. कळतंय. मग रॅम मेमरी कुठपर्यंत डाटा सेव्ह करते, जोपर्यंत तिच्या व्होल्टेज आहे, जोपर्यंत कॉम्प्युटर ऑन आहे तोपर्यंत ती डाटा स्टोअर होते. कोणता डाटा स्टोअर होतो, रॅन्डमली आपण जे ऍक्सेस करणार कॉम्प्युटरमध्ये ती सगळा तो डाटा रॅम मेमरी मध्ये सेव्ह होतो. पुढे चालायचं. असं आपण रॅमला चेंज करू शकतो का, नाही, रॅमला कोण चेंज करतं, रॅम 3 GB 3 GB मला सांगा बरं, तुमचा 2 GB रॅम असेल किंवा 4 GB रॅम करून दाखवा मला चेंज, जा मोबाईलकडे, याचं 4 GB नाही म्हणा, याला 5-6 GB करून टाका, 8 GB करून टाका म्हणा, नाही होणार. कोणताही कॉम्प्युटर घ्या तुम्ही, रॅम चेंज होत नाही, मेमरीच आहे पण चेंज होत नाही. तिचा पूर्ण ती कधी बदलली तर पुऱ्या हार्डवेअर आणेल. कळते सगळ्यांना. ती जर का फास्ट चालायला लागली, जर का ती जास्त डाटा स्टोर, ती जेवढा प्रोसेसिंग करू शकतो तुम्ही तेवढा प्रोसेस करणार. बाकीच्या पार्टच्या बद्दल विचार करायचा ना आपल्याला, प्रोसेसरची बी तर बघायचंय ना त्याची कॅपॅसिटी किती आहे, तो गरम होऊन फुटून जाईल. कळते. मग तिला असं मॉडिफाय केलेलं असतं की ते बाकीचे सगळे पार्ट्सला ती मॅच होईल, ठीक आहे, तशा पद्धतीने तिला बनवलेलं असतं रॅमला. म्हणून कळते सगळ्यांना, ती एक्सचेंज होत नाही, ठीक आहे, जेवढीच नाव लागते कंपनीची, म्हणून तिला प्रायमरी मेमरी मध्ये म्हटलं जातं. दुसरं नाव कोणते मग तिला कमी देणार, रॅम मेमरीला दुसरं नाव काय आहे आणि रॅम मेमरीचा फुल फॉर्म काय, हे दोन एकाच चॅट मध्ये एकाच मेसेज मध्ये मला लवकर कमेंट करा. कमेंट बघतो, मला कमेंट मध्ये टाकायचं आहे की रॅमचा पहिला फुल फॉर्म टाकायचा आहे, नाही प्रायमरी मेमरी मध्ये पहिला टाईप टाकायचा आहे आपण रॅम, मग रॅमचं निक नेम सांगायचं, निक नेम कोणतं आहे खाली, ठीक आहे, बस एवढं मला कमेंट करायचं आहे. काय काही मिनिट आहे आपल्याकडे आता, मी बघून घेतो कारण की प्रश्न जास्त येतात, हे क्लिअर नाही होता मला सुद्धा. किती ऍट टाइम लावू शकतो रॅम चिप, हो, चंचल ज्ञानेश्वर बाजारात टॉप रीड एक्सप्रेस मध्ये, नाही मला पूर्ण पाहिजे असं नको, नाही असं नको, असं नको, मला पाहिजे प्रायमरी मेमरीचा पहिला टाईप, आता मी कोणता सांगितला तुम्हाला तो टाईप, त्याचा फुल फॉर्म आणि त्या मेमरीचं स्निक नेम काय दुसरं ते टाकायचं, रॅम, व्हॉलेटाईल मेमरी, ठीक आहे, आणि रॅन्डम एक्सेस मेमरी, राईट, एकदम बरोबर आन्सर दिले. चेतनचं एकदम लक्ष आहे, त्याची जरी ईमेल चेंज असली ना तरी मला त्याचं नाव माहिती, का मुलं संवादात आहे, कळतंय सगळ्यांना, म्हणून तुम्ही पण संवादात राहा, तुमची पण ईमेल समजावा मला की तुमची नाव हेच आहे म्हणून. चेतनचं डायरेक्ट चेतन नावाने दे तुम्ही आम्हाला, बरोबर का, अजून फक्त चेतनचं आलेले आन्सर, चेतनने बरोबर दिलेले, कळते का दिले त्याने, रॅमचा फुल फॉर्म दिला रॅन्डम एक्सेस मेमरी, रॅन्डमली आपण जी काही एक्सेस करतो त्या मेमरीमध्ये सेव्ह असतं. ओके, सेकंड व्हॉलेटाईल मेमरी, कारण जोपर्यंत कम्प्युटर आहे, जोपर्यंत व्होल्टेज आहे, व्हॉलेटाईल, जोपर्यंत व्होल्टेज आहे तोपर्यंत ती डाटा सेव्ह ठेवते, नंतर ती डाटा उडवून टाकते, तिला काहीच घेण्यात येणार नाही की हा बाबा रात्रभर बसला होता त्याचं प्रॅक्टिकल करत होता, ठीक आहे, त्याचा डाटा सेव्ह करून घेतो बाबा, तिला काय समजणार आहे त्याचं, ती डायरेक्ट उडवून टाकेल, ठीक आहे, कळते सगळ्यांना. मग चेतनसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे, जर का आन्सर दिला नाही तर त्या मुलासाठी तरी टाळ्या वाजवायच्या आहे माझ्यासाठी, ठीक आहे, आपल्याला आन्सर देता येत नाही ना मग त्यासाठी टाळ्या वाजवायच्या, एवढं तरी काम करायचं, ठीक आहे, मला पण वाजवू द्या. चेतन कॉंग्रॅच्युलेशन,
असं चाललंय आम्हाला. ठीक आहे. पुढे प्रायमरी मेमरी कळली का जायचं पुढे. सर प्रायमरी मेमरी मध्ये काहीच नाहीये. प्रायमरी मेमरी मध्ये पहिली मेमरी आपण शिकलो प्रायमरी मेमरी म्हणजे आपण जे काही जनरली आपण व्हॉट्सअप ओपन करू किंवा गेम खेळू, पबजी गेम खेळू किंवा GTA खेळू, जे काही आपल्याला स्क्रीनवरती चालूसाठी आपल्याला दिसतंय तर तो सगळा डाटा आपल्या रॅम मध्ये सेव्ह असतो. हो. आणि जसं लाईट गेली तर तो गेम पण काय होऊन जाईल किंवा स्विच ऑफ झाला तुमचा मोबाईल तर तो गेम पण काय होऊन जाईल, बंद होऊन जाईल. का बंद होऊन जाईल आणि तुम्ही परत कधी खेळाल मोबाईल ऑन करा तर तोच गेम परत ऑन होईल का नाही होणार. कारण तो डाटा आपल्या रॅम मध्ये होता आणि रॅमची डेफिनेशन आहे, काय डेफिनेशन आहे की तिला जोपर्यंत व्होल्टेज मिळतोय तोपर्यंत ती डाटा तिच्याकडे स्टोअर ठेवेल, नंतर ती डाटा तिच्याकडे ठेवत नाही, क्लिअर होऊन जातो. म्हणून काही काही प्रॉब्लेम्स असतात कॉम्प्युटरमध्ये, आपण रिस्टार्ट करतो त्याला आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बरोबर. बघा काय झालं, पुढे जायचं का. ठीक. तर रॅमचे दोन टाइप्स आहेत, एक स्टॅटिक रॅम आणि एक डायनेमिक रॅम. हा म्हटला समजला पाहिजे. म्हणजे रॅम ही स्वतः एक मेमरी तर आहे, ठीक आहे, रॅमची जी डेफिनेशन ती आहे, ठीक आहे. पण रॅम ही स्वतः एक रॅम नाही, त्याचे काही टाइप्स असतात ते यूज होतात. स्वतः एक रॅम नावाची अशी मेमरी नाही यूज होत, ती डायरेक्ट सिम्पली फक्त याच्या पुढे काही लागलं नाही आणि फक्त रॅम यूज होते असं काही नसतं. प्रत्येकाला एक वेगवेगळे रॅमचे नाव असतात. आणि हा याच्याने आठवण आलं, कम्प्युटरमध्ये राम मागे मी कोणी सांगितलं होतं, राम नाम जपो सब में राम होता है, अपने कंप्यूटर में भी राम है, मिल गया. ठीक है, राम नाम मिल गया. चला पुढे. ठीक आहे. स्टॅटिक रॅम. स्टॅटिक रॅम याचाच टाईप रॅम मध्ये कुठचे टाईप्स असतात, का टाईप्स असतात तर काही मोबाईल मध्ये यूज होतात, काही कम्प्युटर मध्ये यूज होतात, काही मोठ्या मशीन मध्ये यूज होतात रॅम, काही मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये मोठ्या मोठ्या कम्प्युटरसाठी यूज होतात. म्हणून प्रत्येकासाठी वेगवेगळी रॅम असते त्यांची कॅपॅसिटीनुसार. म्हणून प्रत्येकाला वीज कमी खाणारी आणि किंवा बॅटरी कॅपॅसिटी कमी खाणारी मेमरी लागते. म्हणून प्रत्येकाला वेगवेगळ्या टाइप्स दिलेले. म्हणून पहिले तर दोन टाइप्स येतात, ठीक आहे, दोन टाइप्स येतात कोणकोणत्या, स्टॅटिक रॅम आणि डी रॅम. ओके, या दोन मेमरी पैकी कोणती तरी एक मेमरी तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईल मध्ये असेल. एक पैकी म्हणजे मी तुम्हाला सांगतो, डायनामिक नसेल, डायनामिक जास्त करून आता यूज होते, स्टॅटिक यूज होते. स्टॅटिक कसं यूज होते सांगतो. कंटेंट रॅमचे दोन टाइप्स आहेत, ओके, स्टॅटिक रॅम आणि DRAM. इट इज ऑल्सो रायटेड इज अ SRAM. It is a computer memory that require a constant power flow in order to hold information. ठीक आहे, काय करते, कॉम्प्युटर दॅट रिक्वायर कॉन्स्टंट पॉवर फ्लो. एका कॉन्स्टंट पॉवर फ्लो मध्ये इलेक्ट्रिकल पल्सेस मध्ये ऑर्डर मध्ये ती काय करते, इन्फॉर्मेशनला होल्ड करून ठेवते बायनरी फॉर्म मध्ये. ठीक आहे, येस रॅम त्याला म्हणतो ना आपण. करंटच्या फुल लॉसलाच झिरो अँड वन. कधी करंट असला तर वन, करंट नसला तर झिरो. यालाच तर आपण बायनरी म्हणतो, वन आणि झिरो. करंट असला तर काय सांगतो, वन समजतो, आणि झिरो असला तर करंट नाही येतो बायनरी. या फॉर्म मध्ये ती डाटा स्टोअर ठेवते. ठीक आहे, तर तुम्ही आता एवढं बघायचं आहे. Require constant power flow order to hold information. SRAM is a more expensive and require more power. Therefore, it is commonly used in cache and video card memory. It is faster than DRAM. ही एक मेमरी आहे, ठीक आहे, रॅमची. स्टॅटिक रॅम ही यूज होते कम्प्युटरमध्ये. म्हणजे तुमच्या कम्प्युटरमध्ये रॅम असेल, रॅमचे भरपूर टाइप्स असतात, पण हे दोन टाइप्स अजून सांगितले तर का एक असतात म्हणजे असतातच, एक वेगळं काम करतात. म्हणजे दोन टाइपच्या रॅम असतात तुमच्या कम्प्युटरमध्ये, की एक तर तुमची एक साधारण रॅम अशी जी कंट्रोल जनरली सगळं मेंटेन करतात ऍप वगैरे, ओके. आणि एक रॅम अशी असते जी एक वेगळ्या स्पेसिफिक कामासाठी यूज होते. कशी, जसे की ती सीपीयू मध्ये पण असेल बरं का, प्रोसेसर मध्ये बी फिट असते, कधी कधी प्रोसेसर मध्येच फिट करून दिलेली असते तिला, कोणाला, या स्टॅटिक रॅम. कधी कधी प्रोसेसर मध्येच फिट केलेली असते, कारण की तिच्यामध्ये कोणता डाटा असतो माहितीये, याच्यामध्ये असा डाटा सेव्ह असतो जो कम्प्युटरला लागतो, गरज असते त्याची. म्हणजे एखादा टाइम समजून घ्या, आता तुम्ही एखाद्या वेबसाईटला गेले, ओके, तुम्ही आज वेबसाईट ओपन केली, आज उद्या पण तुम्ही ती वेबसाईट ओपन करताय, ओके, परवा पण तुम्ही, म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्ही एका वेबसाईटवर जाताय. तो वेबसाईटचा जो काही डाटा असेल किंवा त्याच्या मागे जो काही आयपी ऍड्रेस असतो किंवा त्याच्यापर्यंत दुसऱ्या सर्वात इंटरनेट करत, आता तुम्ही जर का ब्राउझरला जाताय किंवा गुगल बघताय, तर तो डाटा तुमच्याच कम्प्युटरमध्ये असतो का,
नाही, तुमच्या कॉम्प्युटरवर नसतो तो. तो Googleच्या सर्व्हरकडे असेल. तेव्हा तुम्हाला येतो ना. जर का इंटरनेट ऑफ करा बरं तुम्ही. भेटेल का तुम्हाला? नाही. म्हणजे तो दुसऱ्याकडून तुम्हाला तो डाटा सेंड होतो. तर ते इंटरनेटसाठी जे काही आयपी ॲड्रेस लागतात ना, जो काही महत्त्वाचा डाटा लागतो कॉम्प्युटरला, जो प्रोसेसिंगसाठी महत्त्वाचा असतो, जो पुन्हा-पुन्हा लागतो कॉम्प्युटरला, की एकच शब्द किंवा एकच कोड पुन्हा-पुन्हा यूज होत आहे किंवा एकच वेबसाईट घडी-घडी यूज होते. तर ती प्रत्येक वेळेस एवढा टाईम नको लागायला तिला. काही डाटा आपल्याकडे पण सेव्ह ठेवा. म्हणून तो डाटा सिस्टमसाठी लागणारा डाटा ह्या कॅश मेमरीमध्ये असतो. जो सीपीयूला लवकर देतो. तर मग सर हिला रॅममध्ये का नाही ठेवला? रॅममध्ये याच्यामुळे नाही ठेवला कारण की रॅममधून जर का तो सीपीयूने तो डाटा मागितला तर रॅम एवढा टाइम लावते की मला थांबावा शोधू देच करते. कळते तुम्हाला असतो काही काही डाटा जो कम्प्युटरला लागतो ना. जसं की समजून घ्या आई आहे आपली घरातली आई स्वयंपाक वगैरे करते समजा तर आई सांगत नाही एकदम जवळ असेल कारण की आईला माहिती सांगत लागते आपल्याला घ्यायची तर कळतंय तुम्हाला जो काही स्पेसिफिक सामान जो लवकर लागायला पाहिजे जो लवकर अर्जंट मध्ये लागतो आपल्याला तो आपण काय करतो वरती काढून ठेवतो. समजते तुम्हाला? समजा तुम्हाला उद्या कुठे जायचंय शाळेत जायचंय तुमचा जो शाळेचा युनिफॉर्म असेल तुम्ही डायरेक्ट प्रेस वगैरे करून एकदम बरोबर कपाटाच्या जागेवरती त्याच्या जागेवरती ठेवणार का? जर का तो त्याच्या जागेवरती ठेवला जिथं होता तिथं तर काय झालं जेव्हा तुम्ही टायमावरती तुम्ही लागेल तर तुम्हाला तर त्या टायमाला किती वेळ होईल कळतंय माझं बोललेलं. तसंच स्टॅटिक रॅम आणि DRAM ह्या दोन्ही एकच काम करतात आणि यांची वेगवेगळी कॅपॅसिटी आहे. डायनॅमिक रॅम ही थोडी स्वस्ती भेटते ठीक आहे आणि याच्यातला डाटा थोडा लीक होतो ठीक आहे. समजा इथे डाटा सेव्ह केला नाही तर ती कोणता कोणता डाटा डिलीट करून टाकते नंतर ठीक आहे लीक होऊन जातो तिच्याकडनं म्हणजे एवढी कॅपॅसिटी नसते तिची ठीक आहे. पण येस रॅमचं तसं नाही याच्यामध्ये तो डाटा सेव्ह असतो ठीक आहे आणि ही एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहे महाग सुद्धा आहे आणि कोणापेक्षा चांगली काम करते DRAM पेक्षा. DRAM पहिले युज व्हायची आता युज होत नाही. मग कळते तुम्हाला कॉम्प्युटरला प्रोग्रामला लागणाऱ्यासाठी डाटा जो काही कॉम्प्युटरला एकदम अर्जंट मध्ये काही प्रोसेसिंग करण्यासाठी तो डाटा पुन्हा पुन्हा लागतोय अर्जंटली. जसं तुम्हाला एक उदाहरण दिलं मी तुम्हाला युनिफॉर्म लागतोय तुमच्या शाळेचा उद्या सकाळी लगेच शाळेत तुम्हाला 8 वाजता हजर घ्यायचंय आणि युनिफॉर्म पण चांगला पाहिजे. जर का युनिफॉर्म चांगला नाही राहिला तर मग तिथं काही बोलणं बसेल तुम्हाला शाळेत युनिफॉर्म वगैरे बरोबर नाही तुमचं जे काही नोट होईल तिथं आहे ना पॉलिश केलेली बुटाची जर का तुम्ही ते आधीच करून ठेवलं तयारी करून ठेवली तर तुम्हाला सकाळी करावं लागेल का ते म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी एकदम अर्जंट मध्ये लागतात तर तुम्ही त्या गोष्टी एकदम बाजूला काढून ठेवतात कळतंय ना. तसं कॉम्प्युटरचं आहे म्हणजे काही बोला. रॅम टेम्पररी नाहीये प्रायमरी ना. रॅम व्हॉलेटाईल मेमरी आहे कारण तिला व्होल्टेज लागतो. नॉन व्हॉलेटाईल आहे का त्या हा मग नॉन व्हॉलेटाईल नाही 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 कुठे दाखवले तुला दाखव इट्स रिगार्डेड फॉर फॉर्मली SRAM further classified non-volatile SRAM स्पेशल रैम इन्फ्रानॉस हे क्या हो गए रे भाई दोन टाइप्स अरे दोन टाइप्स SRAM हे दोन रॅमचे टाइप्स आहे ठीक आहे आणि नॉन व्होलेटाईल म्हटलंय ना तिला SRAM ला नॉन व्होलेटाईल स्पेशल हा रॅमचे ना primary memory and volatile memory SRAM can be further classified as non-volatile SRAM and special SRAM synchronized SRAM आणि synchronized SRAM ओके. कॅश मेमरी म्हणून हिला एक SRAM आहे ना ठीक आहे हिला कॅश मेमरी सुद्धा आपण म्हणतो कळतंय तुम्हाला. रॅमला आपण नॉन व्होलेटाईल म्हणतोय ना ठीक आहे याच्यामध्ये काही असे फंक्शन डेटा आहेत ठीक आहे रॅम मध्ये जे तिला परमनंट होतात. जर का रॅम बघायला गेलं तरी जनरली तुम्हाला कधी प्रश्न आला ठीक आहे की बाबा रॅम काय आहे व्हॉलेटाईल आहे नॉन व्हॉलेटाईल तर जर सुद्धा रॅमचा उच्चार केलेला आहे ना तर तुम्हाला फक्त व्हॉलेटाईल टाकावं लागेल म्हणजे की व्हॉलेटाईल आहे हिला व्होल्टेज लागतो आणि जर का स्टॅटिक रॅमचा विषय केलेला आहे तर तुम्हाला तिथं नॉन व्हॉलेटाईल हा असा उच्चार करावा लागेल. तरी माझं पण एकदा डाउट मी पण एकदा एवढं बघितलं नाही आपण एकदा कन्फर्म करून घेऊ ठीक आहे 2 मिनिटं ठीक आहे कळतंय सगळ्यांना. प्रश्न छान आहे.
जसं मी तुम्हाला सांगितलं की वाय विलेज सर्च नेटवर्किंग. बघा मी जसं तुम्हाला बोललो नेटवर्किंग, तुम्ही इंटरनेट ऑन करतात आणि तुम्ही जी काही वेबसाईट पुन्हा पुन्हा ऍक्सेस करतात आणि त्याला लागणारा जो काही गाईड ऍड्रेस असतो त्याच्यामध्ये सेव्ह असतो. तर बघा तुम्हाला सांगतो याचं एक्सप्लेनेशन. ती बरोबर सांगितलं त्यांनी, ती नॉन व्होलेटाईलच आहे. ठीक आहे, तिला रॅम आपण म्हणतो आहे. बरोबर पॉईंट पकडलेला आहे, बरोबर सांगतोय. ठीक आहे, पण याच्यात कसं आहे माहिती का, मला सांग ती मेमरी जी मेमरीमध्ये एखाद्या प्रोसेसिंग करायला डाटा लागतो कोणता. आता ही माझी मेमरी आहे. ठीक आहे, कोणती मेमरी आहे माझी, प्रोसेसर आहे समजा. प्रोसेसरला काही डाटा एकदम एक्सेस करायला लागतो, तर तो डाटा ती परमनंट तिच्याकडे सेव्ह होते. ही मेमरी स्पेशल रॅम तिच्याकडे तो डाटा लाईट गेल्यावरती सुद्धा सेव्ह असतो. म्हणजे कसं, तिला उडवावं लागतो आपल्याला. जेव्हा आपण रेस्टार्ट करतो ना, तेव्हा हा डाटा एक जातो त्यामध्ये. आपण रेस्टार्ट करतो ना, तेव्हा जातो हा डाटा. एकदम बंद केला किंवा लाईट गेल्यावरती सुद्धा ती डाटा स्टोर होते. पण याचं जे आन्सर त्यांनी सांगितलं ते एकदम राईट आहे. ठीक आहे, मी जी डेफिनेशन सांगतोय ती पण राईट आहे. जसं मी तुम्हाला सांगतोय की रॅम ही फक्त व्हॉलेटाईल मेमरी आहे आणि हा रॅम तिचाच रॅम आहे, जसं इथं बघायला भेटते तुम्हाला. ठीक आहे, प्रायमरी मेमरी मध्ये हा पहिला टॅग दिलेला आहे आणि आय दिल्यानंतर ए आणि डी आणि त्याचे दोन्ही टॅग दिलेले रॅमचे. ठीक आहे, ग्रुपमध्ये सांगितल्याप्रमाणे. हा बोला. नाही ना, टेम्पररी हा टेम्पररी मेमरी आहे, बरोबर म्हणतोय तू. टेम्पररी म्हणजे टेम्पररी डाटा ट्रान्सफर होते. कोणती मेमरी? तू बरोबर सांगतोय, तुझा जो पॉइंट आहे ना तो एकदम राईट आहे. मी नाही सांगत नाही तुला. नॉन व्होलेटाईल मेमरी ही परमनंट असते, पण तुला सांगतो ऐकूया. 2 मिनिटं ऐका. हा स्टॅटिक नॉन व्होलेटाईल आधी मान्य मला, तुझं ते पॉइंट आहे ना एकदम राईट बोलतोय. पण मी असं नाही की मग लाईट गेल्यावरती पण डाटा. याच्यात कसं आहे माहिती का, याच्यात तो डाटा सेव्ह असतो दिवसभरात. तू जे वेबसाईट जातो ना आणि ज्या वेबसाईटला लवकर पोहोचायचं आहे त्याचा जो काही बोलणारा डाटा असतो, समजून घ्या हा डाटा, तो डाटा कशात सेव्ह होतो, त्या एसआयएम मध्ये होतो. ठीक आहे, मग अशा भरपूर दिवसातून किती वेबसाईट तू जात असेल, किती लिंक वरती क्लिक करत असेल, किंवा व्हॉट्सअपला सुद्धा लागणारा जो डाटा आहे, किंवा ज्या नंबरवरती तू पुन्हा पुन्हा चॅट करत असेल समजा, तो नंबर सुद्धा तू त्या एसआयएम मध्ये समजा सेव्ह होतोय, कारण की तो प्रोसेसरला लवकर लागतो किंवा तुला लवकर एक्सेस करायचं असेल त्या गोष्टी. तर तो डाटा त्या रॅम मध्ये सेव्ह असतो, बरोबर. पण जेव्हा तू कम्प्युटरला रिस्टार्ट करतो ना, स्विच ऑफ नाही, शटडाऊन केल्यावरती तो डाटा तरी उडत नाही का, तरी नॉन व्होलेटाईल आहे, त्यांना डाटा उडून आणि तिचा डाटा केव्हा उडेल, जेव्हा तू रिस्टार्ट तुझ्या प्रोसेसरला किंवा तुझ्या कम्प्युटरला किंवा स्विच ऑफ किंवा रिस्टार्ट करशील ना, तेव्हा तो डाटा काय होईल, क्लीन. जनरली मोबाईल मध्ये तुम्ही जेव्हा रिस्टार्टचं एक स्पेशल ऑप्शन काय असतं आपल्याला, ह्याच मेमरीमुळे. जर का ही मेमरी मध्ये जर का जास्त फुलून गेलं तर रिस्टार्ट केल्यावरती काय काय टायमाला मोबाईल हँग होतो, कारण की ही मेमरी फुल झाल्यावर पण होतं ते. म्हणून मोबाईलला रिस्टार्टचं ऑप्शन दिलेलं असतं. रिस्टार्टिंग काय होतं, पहिले तर ती यस रॅमला खाली करते, बघा तू खाली हो म्हणजे जास्त केल्या पहिले ह्या वेळेस कळते सगळ्यांना. नॉन व्हॉलेटाईल आहे, ठीक आहे, व्हॉलेटाईल आहे, पण रॅमला जर का ओळखलं जातं तर ती नॉन व्हॉलेटाईल ओळखलं जातं. जर का तुला प्रश्न येतो रॅमचा, तर तू व्हॉलेटाईलच टाकशील. ठीक आहे, जर का स्पेशली तुला यस रॅम विचारली जाते तर तू तिथं टाकशील यस रॅम. एस रॅम जर का विचारली जाते तर तुला नॉन व्होलेटाईल हे आन्सर द्यावं लागेल. एवढं तर क्लिअर झालेलं आहे ना. ठीक आहे, कळतंय का चेतन सर? कोण होते मला चेतन आहे का? येते काय बेटा? ठीक आहे, हा सॉरी मी ती कमेंट बघितली नाही तुझं. कोण असते? अशोक असतोय गोंधळ. अरे बाबा गोंधळ, मला माझं लक्ष नव्हतं. व्हॉलेटाईल मी पण नॉन व्हॉलेटाईल, बरं झालं तू लक्ष दिलं माझं. ठीक आहे, ते राईट दिलेलं आहे, रॉंग नाही आहे. रॅमला नॉन व्हॉलेटाईलच म्हटलं जातं, त्याचा टाईप आहे. ठीक आहे, पण जर का तुला स्पेशली तिच्यावरती प्रश्न येतो तर तुला ती नॉन व्हॉलेटाईलच दाखवावं लागेल. ठीक आहे, आता बुक मध्ये दाखवलेलं आहे यार, बुकला कुठे ठरवतो का? ठीक आहे, चला. तरी आपण चेतन चांगला हे घेतो शोध, तर चेतनने शोध घेतला पाहिजे, माझ्यापर्यंत आले पाहिजे रात्री टॉपिक्स चॅटवरती. डायनॅमिक रॅम, इट इज ऑल्सो राईटेड इन द DRAM, इट इज स्टोअर इन्फॉर्मेशन इन अ सेल कंटेन अ कॅपॅसिटर. बिलकुल सेम डायरेक्ट याच्यासारखं काम. जे काही जुने कम्प्युटर होते किंवा ज्या स्टॅटिक मेमरी नव्हती, तर ही काय असायची,
का तर रेग्युलरली समजा तुला ऍप्लिकेशनला लागणारा डाटा किंवा आता ऍप्लिकेशन तू डाउनलोड केली आहे तर तो ऍप्लिकेशन जाईल तुझ्या मोबाईलमध्ये असते तर तो जेव्हा रन करतो ना तू तिला तर तो डाटा सगळा रॅम घेऊन घेते रॅमकडे का तर तिला चालायसाठी मग तर रॅम काय करते रन करते पण मग रन करत असताना ह्या रनिंग होते तर ह्या रनिंगला लागणारा जो काही अजून एक्स्ट्रा प्रोग्राम असतो किंवा एक्स्ट्रा कोड असतात ते कुठे असतात रे कुठे असतात आपले कॅश मेमरीमध्ये हिला कॅश मेमरी म्हणतात स्टॅटिक मेमरीला काय सांगितलं इथं कॅश मेमरी सुद्धा कॅश पाहिजे ना आता आठवण येईल तुम्हाला आता लक्षात येईल सांगायला कॅश क्लिअर करता की नाही तुम्ही मोबाईल मधली केली का क्लॅश तिला क्लिअर करावी लागते ती स्वतःहून कधी होत नाही कळते का मुलांना कोणी कोणी केली कॅश क्लिअर कॅशेस मेमरी आपण तिला म्हणतो चला तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो है ना हा मग तिला म्हटलं जाते रॅम हिला म्हणताय कॅश मेमरी हिला म्हणताय म्हणजे तुम्ही कधी कधी रेस्टार्ट करतात तेव्हा ती क्लिअर होते किंवा तुम्हाला स्वतःहून जाऊन तिला क्लिअर करावं लागते कधी पण तुम्ही कोणतं क्लिनर ऍप मागवा ती पहिले त्याच्यात मागे पहिले कॅश खाली करा कोणताही ऍप बघा तुम्ही इन्फॉर्मेशन मध्ये जा त्याचा कॅश असतो कॅश म्हणजे काय कळते मग आता क्लिअर झालं ठीक आहे चला दाखवतो इकडे हा स्क्रीन मध्ये यायची सगळ्यांनी मोबाईलची स्क्रीन दाखवेल कारण की आता इथं कॉम्प्युटर शोधत पेन लावतो का लावून घे 2 मिनिटं वेट करायचंय मी स्क्रीन बघून घेतो मला नंतर बघायचं स्क्रीन हा ठीक आहे तर किधर जाना है तुमको हाँ ये फोन पे ओपन किया ऐप इंफॉर्मेशन में गए फिर ऐप इंफॉर्मेशन में जाने के बाद डाटा यूजर्स के पास गए और डाटा यूजर्स को देखा तो यहाँ पे कैश मेमोरी नहीं मिली क्या कैश मेमोरी ठीक है चला आता पहिले काय क्लीन करायचं सिस्टम आता हा जो 1 GB डाटा आहे ना 2.5 GB हा असे सगळ्या छोटा मोठा इम्पॉर्टंट डाटा आहे जो कम्प्युटरला घडी पुन्हा लागतो प्रोसेसिंगसाठी या सगळ्या ऍप्लिकेशन ओके तर तू त्याला क्लीनअप करायचं म्हणतोय कारण की तिला क्लीनअप केला तर तो काय सिस्टम साठी बाबा ते सिस्टम पुन्हा लोड करून घेऊन घेईन त्या डाटाला आपल्याला काय एवढा गरजेचा नसतो ही मेमरी ती तरी इथं तुम्ही क्लीन करतो हे ऑप्शन येईल का क्लिअर कॅशचं आता म्हणजे क्लिअर कॅशचे ऑप्शन आले कॅश कुठे शोधायची विचार भेटली कॉम्प्युटरमध्ये स्टोरेज यूजेस मिल गया 0 है कैश कैश का ऑप्शन मिला क्या इधर है ये बघा आता काय 0 आहे सध्या पब्लिकला इन्फॉर्मेशन करते ना दुसऱ्या इथं बघा हा आता आपण क्लीन केलं ना त्यामुळे ते पूर्ण क्लीन झालेलं आहे परत झिरो दिसते आपल्याला ओके फोन मॅनेजर म्हणतो क्लीन केलं ना ChatGPT उतरला त्याच्यामध्ये ऍप इन्फॉर्मेशन मध्ये गेलो स्टोरेज युजेस मध्ये गेलो कॅश 1.8 हा बघा 1.8 कॅश दिसते कळलं मग हा डाटा वेगळा परमनंट वाला हा प्रायमरी व्हॉलेटाइल रॅमचा तो लागतो हा कॅश हा कोणती मेमरी का कॅश म्हणजे येते ना दिसतंय ना कॅश कोणती मेमरी का त्या कॅश मेमरीलाच रॅम मेमरीचा टाईप एस रॅम असं म्हटलं जातं चला तर एक वेळेस क्वांटिटी बघून घेऊया कोणाची वा छान एकदम मनाला शांती झाली गॅस 25 आलेले ज्या त्या महाशयांसाठी ताड्या वाजवायच्या जे महाशय आज पहिल्यांदा लेक्चर करताय जे मुलं रेग्युलर वेबसाईट राहतात त्यांच्यासाठी ताड्या वाजवायच्या आपण यांचं स्वागत झालं पाहिजे ना खिजर कमी आहे खिजर बी आहे ठीक आहे चला स्क्रीन बंद करून
तर सर आता एवढं तर क्लिअर झालं की आपल्या मेमरीमध्ये एक व्हॉलेटाईल मेमरीची डाटा व्होल्टेज लागतो, तिला आपण रॅम असं म्हणतो. म्हणजे कधी रॅमचा विषय घेतला तर ती व्हॉलेटाईल असते. पण जर का त्याच्यातच एक टाईप आहे एस रॅम, जर का तिचा विषय घेतला असला, जर का एस रॅम जर का विचारले की व्हॉलेटाईल का नॉन व्हॉलेटाईल आहे, तर तिला आपल्याला व्हॉलेटाईल नॉन व्हॉलेटाईल ही ठेवावी लागेल. तर सर तर ती डाटा लाईट गेल्यावरती सुद्धा स्टोअर ठेवते तिच्याकडे, इम्पॉर्टंट डाटा. ओके, मग एवढं तर कळलं. मग आपल्याला एस रॅम ही पहिली कळली. डी रॅम काय आहे? ऍज इट इज सेम आहे, बिलकुल सेम आहे, पण त्याच्यात कॅपॅसिटीचा फरक येतो. एस रॅम डी रॅम फक्त बरोबरीला करतात. म्हणजे ही ज्या कामासाठी यूज होते कॅश मेमरी, ही पण त्याच कामासाठी यूज होते, कोणती डी रॅम. ठीक आहे. हिची स्पीड फास्ट आहे कोणापेक्षा? हिच्यापेक्षा, डायनॅमिक पेक्षा. ही काही कम्प्युटरमध्ये दिसते जुन्यावाला, आता ही आताच्या कम्प्युटरमध्ये दिसते. ठीक आहे, कळलं मग? ओके. ही पॉवर पण कमी कन्झ्युम करते. म्हणजे जी काही इलेक्ट्रिक आहे ना, आता कंटिन्यू ही मेमरी काम करते. म्हणजे आपला मोबाईल जोपर्यंत ऑन आहे तोपर्यंत तुम्हाला हे सगळं दिसतं ना. आता जोपर्यंत तुम्ही मीटिंग करताय तोपर्यंत तुम्हाला स्क्रीन दिसते आणि तो डाटा कुठे चालतोय आता म्हणजे कंटिन्यू तुमचा मोबाईल जोपर्यंत ऑन असतो कंटिन्यू तोपर्यंत ही मेमरी काय करते? वर्किंग मध्ये असते. म्हणून जोपर्यंत ही वर्क करते तोपर्यंत हिने डाटा चार्जिंग जी आपल्या मोबाईलची ती कमी खाल्ली पाहिजे. म्हणून याच्यात पण टाईप्स असतात रॅम मध्ये. म्हणून ही काय असते? स्टॅटिक, ही कमी पॉवर कन्झ्युम करते. ठीक आहे, स्टॅटिक रॅम. ही जास्त रॅम, ही जास्त डाटा बॅटरी खाऊन घेते. जर काही कोणत्या कम्प्युटरमध्ये असेल किंवा मोबाईलमध्ये असेल तर ही त्या मोबाईलची डाटा लवकर उडवून टाकेल. कळते सगळ्यांना? तर लवकर डाटा गॅप करून टाकेल किंवा चार्जिंग लवकर संपवेल. चार्जिंग जास्त काही असे छोटे छोटे पार्ट्स जे जास्त डाटा चार्जिंग खातात आणि त्यामुळे आपलं कम्प्युटर चांगलं, मोबाईल चांगली बॅटरी बॅकअप देत नाही. मग याच्यात बॅटरीमध्ये पहिला फक्त रॅमचा येतो आणि एस रॅम तर कळली का तुम्हाला? जिथं बिलकुल कॅश मेमरी सारखी काम करते. सिंक्रोनाइज म्हणजे काय? वेट करायचंय.